आज आपण बनवणार आहोत चहा आपल्याला आवडतो तसा अगदी आणि काही टिप्स आणि ट्रिक्स बरोबर. आणि तो दाटसर कसा होतो किंवा तो पातळ होण्याची कारणं पण मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. चला तर मग बनवूया आपण आपला चहा. नमस्कार. स्वाद संगम इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आपल्याला आवडणारा चहा. आजपर्यंत कुणीही न सांगितलेल्या अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं या पद्धतीचा चहा एकदा बनवून नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आवडला का ते. चला तर मग आपण बघूया आता चहाचं परफेक्ट मेजरमेंट. आता आपण या कपनं 2 कप चहा बनवणार आहोत. करेक्ट प्रमाणात चहा बनवायचा कसा तो आपण बघूया. हे पातेलं आहे, आपण यात बनवणार आहोत. हे बघा, आता हे दूध आहे, हे गाईचं दूध आहे म्हणून मी यात पाणी घालणार नाही आहे. म्हशीचं दूध असेल किंवा गाईच्या दुधातसुद्धा जर पाणी घालणार असाल तुम्ही तर केव्हा घालायचं, तर ते पाणी आपण करेक्ट मेजरमेंटमध्ये बनवणार आहोत ना चहा, म्हणून आपण नेहमी मोजून घ्यायचं कपानं. हे बघा, आता हा थोडंसं कमी वाटतंय मला म्हणून मी आणखी थोडंसं घेणार आहे. आणखी थोडंसं मी दूध यात वाढवत आहे. आता आपल्याला जेव्हा आपल्याला चहात आपल्याला थोडंसं दूध जर कमी असेल तर गाईच्या दुधातसुद्धा पाणी घातलं तरी चालतं. पण जे पाणी आहे ना ते याच वेळेस घालायचं पाणी. म्हणजे आपण अगोदर जो चहा पाण्यात उकळतो ना त्याऐवजी आपण चहाची जी पावडर आहे ना आपली, आपण दुधामध्येच उकळवून घेणार आहोत. म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण जेवढं वाढवायचं आहे ना तेवढं कपनं मोजून घेऊन पाणी या दुधातच आपल्याला वाढवायचं आहे आणि मगच आपण गॅसवर ठेवणार आहोत. चला तर मग आपण गरम करूया. आणि आपल्याला चहात टाकण्यासाठी आलं आणि वेलची जी आहे ना, मी ही 1 वेलची घेतली आहे. तशी ही भरपूर होणार आहे वेलची, थोडीशी कमी घेतली तरी चालते. पण आल्याचं आणि वेलचीचं प्रमाण हे आपल्या चहाच्या प्रमाणानुसार कमी जास्त केलं तरी चालतं. आता हे जे आलं आहे ना मी साल काढून घेतलेलं आहे आणि ही वेलची आणि आलं मी आता उकळीमध्ये बारीक कुटून घेणार आहे. हे आलं आणि हे जी वेलची आहे ना हे टाकण्याची जी वेळ आहे ना चहामध्ये ती फार महत्त्वाची आहे आणि ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आलं केव्हा टाकायचं, सुरुवातीला आपण आलं टाकणार नाही आहोत चहामध्ये. चला आपण आता हे मी बारीक करून घेते आणि मग आपण पातेलं आपण गॅसवर चढवूया. आता मी गॅसवरती हे जे आपलं दूध मगाशी ओतलेलं जे पातेलं आहे ना ते मी आता गॅसवरती चढवलेलं आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला ना चहाची पावडर टाकणार आहोत. आणि आता याला आपण चांगलं उकळी मारून घेणार आहोत. आपण लक्षात घ्या यामध्ये साखर, आलं, वेलची यापैकी काहीही टाकलेलं नाही आहे. फक्त आपण दूध आणि जर तुम्हाला हवं असेल तर पाणी आपण यात टाकायचं आहे आणि मग चहाची पावडर टाकायची आहे. साखर आपण अगोदरच जर टाकली ना तर साखरेचं पाणी होतं आणि चहा जो आहे ना आपला तो पातळ होतो. म्हणून आपण साखर ही एक ट्रिक आहे, ही लक्षात घ्या तुम्ही. आणि ही एक टिप पण आहे तशी महत्त्वाची.
नेहमी चहामध्ये जेव्हा आपण साखर टाकणार आहोत ना, ती साखर नेहमी शेवटी टाकायची. आणि कसा वाटला या पद्धतीनं केलेला चहा एकदा तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. या पद्धतीनं असं थोडंसं आपण अधूनमधून याला असं हलवून घ्यायचं आहे. आणि आलं जे आहे ना, हवं तर कधी कधी आपल्याला गडबड असते ना, पाहुणे वगैरे आले तेव्हा, तर ती छोटी किसणी असते ना, त्याने किसून टाकलं तरी चालतं. आपल्याला अजून एक महत्त्वाची मला टिप सांगायची आहे चहाच्या बाबतीतली, ती म्हणजे चहा जेवढा पण शिजवायचा आहे ना, तेवढा साखर टाकण्या अगोदरच शिजवून घ्यायचा. साखर टाकल्यानंतर जास्त वेळ चहाला गॅसवर ठेवायचं नाही, कारण चहा मी सांगितल्याप्रमाणे पातळ होतो. आणि साखरेचं प्रमाण काय आपल्याला आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. हे बघा, आता ही आहे साखर, हे आलं आणि हे आहे वेलची. आता आपण यामध्ये आता आपला चहा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण यामध्ये हे टाकणार आहोत आणि साखरेबरोबर आपण वेलची टाकणार आहोत आणि आलंसुद्धा. आल्यामुळं सुद्धा चहा हा पातळ होतो, म्हणून आलंसुद्धा आपण शेवटी टाकणार आहोत. आणि जेव्हा आपण साखर आणि हे आलं टाकतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम ही जास्त बारीक ठेवायची नाही, तेव्हा गॅसची फ्लेम ही थोडीशी मोठीच ठेवायची. आता मी कशी ठेवली आहे ना, तशी अगदी. आणि जास्त वेळ चहा गॅसवरती ठेवायचा नाही, साखर विरघळेल इतपतच ठेवायचा आहे आपल्याला गॅसवरती तो. आणि मग आपण कपमध्ये ओतून घेणार आहोत चहा. हे बघा, 1 2 ते 3 जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंदामध्ये आपली साखर विरघळते. आणि साखर विरघळली असा आपल्याला जेव्हा अंदाज येतो ना, तेव्हा आपण गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपण कपमध्ये चहा ओतून घेणार आहोत. हे पहा, आहे की नाही एकदम मस्तपैकी घट्टसर दाटसर असा आपला चहा. आणि हा अशा प्रकारचा चहा जो आहे ना, तो पटकन तयार होतो. म्हणजे काही वेळेस खूप वेळ लागतो बघा, आणि आपण साखर अगोदरच टाकलेली असते तेव्हा चहा पातळ झालेला असतो आपला, त्यामुळं आपल्याला जास्त वेळ गॅसवरती ठेवावा लागतो. या पद्धतीनं चहा एकदा करून पहा नक्की, आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ह्या टिप्स आणि ट्रिक्सनुसार तुमचा चहा कसा तयार झाला. चला मग घेऊया आपल्या चहाचा आस्वाद. कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.